नमस्कार मंडळी. तर आज आपण चाललेलो आहोत ते गारबटच्या ट्रेकवरती. आपल्या नेचरफी फार्मस्टेपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेला माथेरानचा हा एक ट्रेक आहे. 35 ते 40 मिनिटं लागतात या ट्रेकसाठी. आणि ह्या ट्रेक दरम्यान आपल्याला खूप सारे पक्षी बघायला मिळतात, त्यांचे आवाज ऐकायला मिळतात. त्याच्यानंतर खूप सारी जंगली झाडंसुद्धा पाहायला मिळतात. तर असा हा खूप असा सुंदर ट्रेक आहे, तो आज आपण करणार आहोत. तर त्यातल्या मध्ये आपल्याला जे जे नवीन नवीन गोष्टी आपल्याला मिळतील ते त्या मी तुम्हाला दाखवत जाणार. तर चला. रस्त्यावरनं तिथं मस्त येतं, तिथं आजार येते, छोट्या मोठ्या टेकड्या येतात. कोंबडीच्या नखासारखी. कोंबडीचा काय? कोंबड्याच्या नखासारखी असते तो. हां, मुळं ना हे बघ. आणि याचा उपयोग आपल्याला स्किनसाठी होतो, पोटासाठी आणि स्किनसाठी. पोटासाठी आणि स्किन. पोटाच्या विकारांवरती. म्हणजे अजून एक महत्त्वाची गोष्ट की इथे नाईटला जर तुम्ही ट्रेक करायला आले तर या बऱ्याचशा झाडांवरती ग्लोईंग फंगस आहे, जे रात्री ग्लो करतं. तर ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. मंडळी, इथे तुम्ही पाहू शकता की पानांवर काटे आपल्याला दिसत आहेत आणि याचं नाव आहे रिंगणी. लवकर पिक्चर. मागचं कारण काय? नाही, काहीतरी कारण आहे ना. ही विंचवांची लपण्याची जागा. हे बघा, मुंग्यांनी कसं छान वारुळ बनवलंय. म्हणजे ही जनावरं आहेत जंगलात चालणारी जनावरं. यांच्यामधल्या ज्या गायी आहेत त्यांच्यापासून मिळणारं शेण, गोमूत्र, दूध हे सगळ्यात पॉवरफुल. कारण कुठलेही आर्टिफिशियल खाणं ते खात नाही, फक्त आपल्या जंगलातलं गवत ते खात असतात. त्याच्यामुळे यांच्यापासून मिळणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या पॉवरफुल असणार. मंडळी, इकडे गारबटची वाडी आहे. हा रस्ता जातो इथून गारबटच्या वाडीकडे. त्याच्यानंतर हा माथेरानचा पूर्ण पट्टा आहे. इथे माथेरानचं मार्केट तुम्ही बघू शकता. मी थोडंसं झूम करतो. आणि हा आहे मेन गारबट पॉईंट. ओके, तर आपल्याला इथे जायचं आहे आता. तर मंडळी, आता आपण पोचलो आहे ते गारबटच्या पॉईंटवरती. सगळ्यात उंच असा हा पॉईंट आहे. हा रस्ता जो जातो आहे तो थेट आमन लॉज या स्टेशनकडे जातो. आणि हा नजारा तुम्ही पाहू शकता. आता खूप धुका असल्यामुळे आपल्याला व्यवस्थित दिसणार नाही, पण इथून माथेरानचं मार्केट वगैरे पूर्ण दिसतं.
इथे वातावरण सारखं बदलत असतं आणि जेव्हा ढग काही वेळानंतर गायब झाले तेव्हा आम्हाला सगळं चित्र स्पष्ट दिसायला लागलं. माथेरानचं पूर्ण बाजारपेठ, त्याच्यानंतर गारबटचं खाली असलेलं असं लांब सडक पठार, काही वाड्या, असं सगळं आम्हाला एकदम स्पष्ट दिसायला लागलं. तर मंडळी, हे काही ड्रोन शॉट्स आहेत खास तुमच्यासाठी. आपण हा सगळा खटाटोप केल्यानंतर जेव्हा या पॉईंटपर्यंत पोहोचतो तेव्हा खरं तर शारीरिक थकवा जो आपला आलेला असतो तो दूर होतोच, पण मानसिक समाधानसुद्धा एक मिळतं. आणि हेच मानसिक समाधान मिळवण्यासाठी तुम्ही हा ट्रेक केला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही हा ट्रेक कराल तेव्हा तुम्हाला नक्कीच जो आनंद होईल तो खूप वेगळा असेल आणि तो अनुभवण्यासाठी तुम्ही नक्की इथे या. तर भेटूया आपण अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.